रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज ज्या लोकांना मोठा कार्पेटचं घर हवं आहे आणि कमी पैशात असायला हवं, अनयूज अनटच पण असायला हवं, अशाच लोकांसाठी खरं हा फ्लॅट नक्की चांगला असू शकतो। कारण की घराची साईज खूप मोठी नक्की आहे। बिल्डिंग जर बघितली तशी बघितली तर माझ्या हिशोबाने 5 ते 6 वर्षापूर्वी तयार झालेली आहे। काम मात्र चालू होतं ना, थोडंसं अगोदर चालू होतं, म्हणजे 10 वर्ष काम चालू होतं, पण ते काम होता करता ती बिल्डिंग पूर्ण झालेली आहे। खरं बिल्डिंगला OC आहे, CC आहे, सोसायटी पण झालेली आहे। आत्ताच एक 2-3 महिन्यापूर्वी सोसायटी झालेली आहे, पण लीगल आहे, काही प्रॉब्लेम नाही। फक्त काम मात्र डिले होत आता तो फ्लॅट तयार झाला। घर जर दरसं बघितलं तर हे घर जहांगीर हाईट्स नावाचं वाघबीळ लोकेशनला, सूरज वॉटर पार्कच्या अपोजिटला, ललानी रेसिडेन्सीच्या शेजारी हे ग्राउंड प्लस 18 माळ्याची बिल्डिंग आहे। आपला जर मध्यावरती असणारा हा 3 BHKचा फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेट किंवा जर घराची साईज जर बघितली तर मात्र एक नंबर साईज आहे। जे मंडळी मोठं आणि प्रशस्त घर बघतात, मला असं वाटते त्यांच्यासाठी भले 900 कार्पेट असेल, पण तो जुनं 900 कार्पेट असल्यामुळे खूप मोठं घर हे नक्की दिसतं। नंतर जर तुम्ही बघितलं तुमच्या घरामधनं जर बघितलं तर ललानी रेसिडेन्सीच्या अम्युनिटीज आणि ललानी रेसिडेन्सीची बिल्डिंग, आणि असा क्रॉसला जर बघितलं थोडं मोकळा व्ह्यूवाला फ्लॅट तुम्हाला हा आहे। खाली बघितलं तर गार्डन आहे, जिम आहे, बाकी क्लब हाऊस वगैरे तुम्हाला इथे नसणार आहे। राहिला प्रश्न मेंटेनन्स, तर 6000 रुपये ह्या 3 BHKचा मेंटेनन्स असेल। घरामध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला जर आपण उभं राहिलो तर सकाळचं ऊन, म्हणजे थोडक्यात ईस्टचं ऊन तुमच्या ह्या पूर्ण हॉलमध्ये येते। हॉलची साईज बघितली तर मग मात्र तुम्हाला जाणवेल की खरोखर खूप मोठं घर हे नक्की आहे। कारण हॉल जर तुम्ही बघितला तिथून इथपर्यंत जर आला तर खूप मोठा प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचा हा हॉल मोठा असणार आहे। नंतर जर घराच्या आपण बाहेर आलो तर बाहेर पडताना हा वेस्टला आहे, आतमध्ये जाताना ईस्टला आहे। समोर 2 फ्लॅट आहेत, ह्या साईडला पण 2 फ्लॅट आहेत। जर तुम्ही लिफ्ट बघितलं तर 1 आणि 2 अशा टोटल 2 लिफ्ट पण मिळणार आहेत। फायर सेफ्टीचं ऑलरेडी काम केलेलं असणार आहे। 2 स्टेअरकेस तुम्हाला इकडे दिलेले असणार आहेत। घराच्या आतमध्ये आपण ज्यावेळेला जातो त्यावेळेला मात्र हा पूर्व आहे, सकाळचं ऊन तुम्हाला तुमच्या पूर्ण घरामध्ये येईल। हॉलची साईज एक नंबर आहे, कारण हॉल एवढा मोठा हॉल तुम्हाला आजकाल मिळत नाही आहे, पण हा खूप मोठा हॉल नक्की असणार आहे। हा जो फ्लॅट आहे अनयूज अनटच असणारा फ्लॅट आहे, याच्यात कोणतंच काही काम केलेलं नसणार, तुम्हाला सगळे कामं इथे करावे लागणार आहेत। पण हॉलची साईज एक नंबर आहे, घरात उजेड चांगला आहे आणि घरामध्ये हवा पण खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीची तुम्हाला नक्की मिळते। अशा पद्धतीचा हा 900 कार्पेटचा तुम्हाला मी सांगितलं। पुढे आपण आलो तर तुम्हाला इथं वॉश बेसिन दिलेलं आहे, इथे एक पोडियम कार पार्किंगची सुविधा फ्लॅटसोबत आपल्याला नक्की मिळणार आहे। पुढे आल्यानंतर तुम्हाला इथं मॉड्युलर बनवून दिलेलं किचन आहे, किचनला या साईडला खिडकी आहे आणि ह्या साईडला एक सर्व्हिस प्लॅटफॉर्म पण दिले गेलेलं असणार आहे, तर तुम्ही फ्रीज वगैरे व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने सेट करू शकता। अशा पद्धतीचं हे तुमचं किचन होतं। किचनच्या जस्ट बाहेर आल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर इथे तुमचा एक कॉमन बेडरूम असणार आहे। कॉमन बेडरूमची साईज पण जरी बघितली तर खूप चांगली आणि मोठी नक्की असणार आहे, आणि इकडनं पण सूर्यभगवान तुमच्या घरामध्ये सकाळचं येणार आहे। अशा पद्धतीचा हा तुमचा कॉमन बेडरूम आहे। आणि जर आपण ह्या बेडरूमच्या बाहेर आलो तर बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता वरती जर बघितलं तर हा बाथरूमचा एरिया, 2 बाथरूमचा एरिया आहे। इथं तुम्हाला किती स्टोरेज जरी करायचं म्हणून तुम्ही वरती स्टोरेज बाकी नक्की करू शकता। इथे आल्यानंतर ह्या साईडला एक बेडरूम आहे, ह्या साईडला एक बेडरूम आहे, आणि इथे 2 त्यांचे वॉशरूम दिले गेलेले असणार आहेत। ह्या साईडला जर आपण आलो तर इमिडिएटली तुम्ही इकडे आलं तर वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट नवं कोरा अनयूज अनटच जॅग्वार फिटिंग्स आहेत तुम्हाला ह्या साईडला मिळणार आहे। आणि नंतर जर आपण ह्याच्याही बाहेर आलो तर इथं वुडन फ्लोरिंग दिलेलं बेडरूम असणार आहे। पण ह्या बेडरूमची जागा जर तुम्ही बघितली तर तुम्हाला जाणवेल की यार खरोखर लय मोठं बेडरूम आहे, खूप मोठं बेडरूम आणि चांगल्या पद्धतीचं हे बेडरूम असणार आहे। इकडे जर बघितलं तर इथे तुम्हाला कपाट लावण्यासाठी खूप मोठी आणि चांगल्या पद्धतीची खरं जागा पण दिली गेलेली आहे। बेडरूमची साईज मी सांगितलं त्याप्रमाणे बेडरूमची साईज पण खरोखर चांगल्या पद्धतीची, आणि इकडे पण क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी खरं दिली गेलेली असणार आहे। नंतर तुम्ही जर त्याच्या जस्ट ह्या साईडला आला तर इथे पण एक तुमचं सकाळचं ऊन येण्यासाठी एक खिडकी दिलेली आहे, कारण हे पुरं हे इथं असल्या कारणानं तुमचं बेडरूमला मात्र पूर्णपणे तुमचं बेडरूमला ह्या सकाळचं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं ऊन सकाळचं मिळू शकतं, म्हणजे मिळेलच। नंतर ज्यावेळेला ह्या बेडरूमच्या जस्ट अपोजिटला जर आपण आलो तर इथे तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हे नवं कोरा अनयूज अनटच तुम्हाला ह्या साईडला पण मिळेल। आणि इकडे जर आपण आलो तर इथे तुम्हाला वॉशिंग मशीन, कपडे सुकवण्यासाठी म्हणा किंवा वॉशिंग मशीनसाठी इकडे खूप मोठी अशी ड्राय बाल्कनीची स्पेस आहे, जी ही खूप मोठी तुम्हाला नक्की मिळणार आहे। अशा पद्धतीचं तुमचं हे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट होतं। नंतर ह्याच्या जर आपण बाहेर आलो तर तुम्हाला इकडे एक परत चांगल्या पद्धतीचं मोठं एक बेडरूम मिळेल, गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली असणार आहे। इथे आला तर तुम्हाला परत इथे खिडकी क्रॉस व्हेंटिलेशनसाठी, अधिक ह्या साईडला आला तर इथे कपाट, मोठं कपाट लावण्यासाठी एक चांगली ह्या साईडला पण जागा असणार आहे।
आणि तसं जर बघितलं तर इकडनं परत क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला एक खिडकी उपलब्ध असणार आहे. तुमच्या घरामधनं जर तुम्ही बघितलं तर इकडे पण तुम्हाला हा मेन रोड ह्या साईडला आहे. मेट्रो स्टेशनला लागून असणारं हे घर आहे. सूरज वॉटर पार्कच्या अपोजिटला असणारं घर हे आहे. खूप मोठं कॉम्प्लेक्स नाही आहे. 2 ते 2च विंगचं खरं हे बिल्डिंग असणार आहे. 2 ते 3 विंगचं. त्याच्यामुळे मग मात्र मेन रोड टच असणारा हा फ्लॅट तुम्हाला मिळणार आहे. हा जो फ्लॅट आहे हा लीगल आहे, सगळं ओके आहे. कोणत्या बँकेकडनं तुम्ही लोनसाठी गेला तर कोणत्या बँकेकडनं आपल्याला लोन वगैरे पण मिळेल. आता राहिला प्रश्न किमतीचा. हे जे मालक आहेत ह्या मालकांनी आत्ता आपल्याला सांगताना याची किंमत 1,40,00,000 रुपये निगोशिएबल आहे. म्हणजे 3 BHKचा फ्लॅट 1,40,00,000 निगोशिएबल किंमत असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन जाणार आहे. असा भला मोठा फ्लॅट आणि छोट्या किमतीमध्ये जर पाहिजे असेल, ठाणा स्टेशनपासून 8 किलोमीटर अंतरावरती चालणार असेल, वाघबीळ लोकेशनला चालणार असेल तर मला असं वाटतं हा एक फ्लॅट सुंदर आणि चांगला नक्की असू शकतो. जर कोण्या मंडळींना अशा पद्धतीचा फ्लॅट आवडत असेल, घ्यायचा असेल तर फोन करा. हा फ्लॅट तुम्हाला दाखवण्यात येईल. पण हा फ्लॅट जे मोठं घर बघणाऱ्या लोकांसाठीच मला असं वाटतं चांगला असतो आणि बजेट फ्लॅट असणार आहे. असेच नवे जुने आणि वेगळे घर मी रोज दाखवतोय. रोज आपण कष्ट करतोय. आपल्याला कामातनं सगळं पाहिजे. माझं काम मी माझ्या पद्धतीने चांगलं करण्याचा रोज प्रयत्न करतोय. त्यातनं पण माझ्या छोट्या मोठ्या शाब्दिक चुका होत असतील किंवा काय गोष्टी विसरून कदाचित जात पण असतील तर तेवढ्या माझ्या चुका ज्या आहेत तुमच्या पदरात घ्या. मात्र जास्तीत जास्त लोकांनी आमचं घर बघा आणि जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे असं मी नक्कीच मानून त्याच गतीने मी पुढं चालत राहील. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.